सुशेर. हा? आज माझा प्लॅन आहे की प्रियासाठी खास शेवयाचं उपीट बनवावं. खेळ पाणी उडलं यार माझ्यावर. मी येत नाही का फ्रेम मध्ये. फ्रेमच राहू दे ग, तू माझ्या जवळ ये. हा. करपलं. नाही नाही करपलं नाही. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर मी काय विचार करतोय, आज रविवार आहे तर मी पण निवांत आहे. विचार करतोय की आज प्रियासाठी ब्रेकफास्ट बनवावा आणि तिला सरप्राईज द्यावा, किंवा तिच्यासोबतच ब्रेकफास्ट बनवून तिच्यासोबत टाइम स्पेंड करावा. तर बघूया तिची अवेलेबिलिटी कशी आहे आणि तिचा मूड कसा आहे हे पहिला बघायला पाहिजे मला. त्यावरूनच मी ठरवेन की तिच्यासोबत टाइम स्पेंड कसा करायचा. चला मी तिला विचारतो की ती आहे का रेडी यासाठी. पिया, मी काय म्हणतोय, आज मी तुझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवायचा प्लॅन करतोय. खरंच येस. चालेल. काय बनवणार माझ्यासाठी? मला उपीट येतं, पोहे येतात, ऑमलेट येतं, पण आज संकष्ट आहे त्यामुळे आज ऑमलेट ब्रेड नको खायला. मला पोहे नको. अरे हा, तर मग रव्याचं उपीट उपीट पण नको. माझ्या हातचं तिला नकोच आहे वाटतं, कारण की एवढ्याच गोष्टी मला येतात बनवायला. शेवयाचं उपीट चालेल. तसं पण आपण नवीन शेवया अरे घेऊन हा, आलोय. आपण आम्ही गावावरून येताना शेवयाचं उपीट, शेवया पण आणलेल्या आहेत, तर त्याच बनवूयात आपण. तू बनवणार आहेस ना? येस, मला थोडी थोडी मध्ये मध्ये हेल्प लागेल, कारण की मास्टर शेफ जरी असलो मी तरी एक हेल्पर तरी पाहिजेच ना बाजूला. हेल्पर? सॉरी, ज्युनियर शेफ. सुशेर. हा, सुशेफ. ओके. काय आहे? सेकंडरी शेफ आपण असं म्हणूयात. ओके चालेल. चालेल. पण Done. मी हेल्प करणार फक्त, आधीच सांगते. हा 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 नक्की. फक्त तरच help, करायचं. फक्त साईडला बघत राहा. चालेल. अरे आपण टाइम स्पेंड करायचा असा प्लॅन आहे ना माझा. ठीक आहे गाईस, चलो चल. लागा कामाला. म्हणजे मी कामाला लागतो. मी खरं सांग. हो हो, मी बनवणार आहे. मैं बनाएगा तेरे लिए ब्रेकफास्ट. ठीक आहे मग बघ. चालेल. मी फक्त कांदा चॉप करून घेईन. हा ठीक आहे चालेल. कांदा चॉप कर, कोथिंबीर काढून ठेव आणि अरे मग शेवया पण सगळं काढून मीच ठेव. करू. नाही नाही नाही, मी तू बनवणार. तू नुसतं असं फक्त फोडणी टाक फक्त. ओके. यार ओके काय? नाही तू नाही, आता तू का फक्त बोललास काढून की? ठेव आणि मी बनवतो. तू फक्त काढून दे, मला माहिती नाही ना कुठे काय काय ठेवले. तू फक्त काढून दे मला, मी बनवतो. चलो गाईज, लेट्स गेट रेडी. टाइमपास नको करू. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण स्टार्ट करूया. आम्ही आता ब्रेकफास्ट करणार आहे. मी बनवणार आहे. हा, मी आणि नाही माझी हेल्पर बनवणार. आहे यार, सू शेफ कसं वाटतंय नाव, सू शेफ. ठीक माझी आहे. हेल्पर आहे. मी जे Okay. सांगाल ते करेल, मला हेल्प करेल. चल, तू मला सांग काय करायचं आणि काय बनवणार आहे. आज माझा प्लॅन आहे की प्रियासाठी खास शेवयाचं उपीट बनवावं आणि थोडंफार माहिती आहे मला कसं बनवायचं, तर बघू कसं बनेल. आम्ही रिसेंटलीच घरून येताना शेवया खूप घेऊन आलेलो होतो, म्हणून अजून केले नव्हतं ट्राय. तर आम्ही विचार केला की आज तेच बनवूयात. आम्ही वीकडेज मध्ये एवढं नाश्ता नाही बनवत, सो वीक एंडला बनवणार. चल ठीक आहे. सांग काय काय तर करायचं. तू माझी सू शेफ आहेस, तर मला कांदा वगैरे चॉपिंग करून घे. तोपर्यंत मी शेवया ज्या आहेत त्या भाजून घेतो. ठीक आहे. Done. My God. असं नाही करायचं. कर. त्यात पाणी आहे, तर ते थोडा गॅस गरम होऊन त्यातलं पाणी सगळं एकदम आटून जाऊ दे, म्हणजे कढई ड्राय होऊ देत माझी, जेणेकरून मी ज्या शेवया आहेत त्या भाजून घेईन छानपैकी. सांगेल. असं होतं आपल्याला एवढं. हो भरपूर आहे, खूप आहे. बघ, खेळ पाणी उडलं यार माझ्यावर. सॉरी सॉरी. ए अरे सॉरी सॉरी सॉरी, पाणी उडलं, चुकून उडलं. मी नाही टाकणार. सॉरी 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 सॉरी. नाही नाही नाही, तू चिरून दे मला. असं 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 स्टाईल मध्ये चिर जरा. मला नाही येत तू थोडं इकडे ये, थांब. मी येत नाही का फ्रेम मध्ये. फ्रेमच राहू दे ग, तू माझ्या जवळ ये. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. फ्रेम मध्ये येशील नाही येशील ठीक आहे, माझ्या जवळ यायला पाहिजे. तर हे आता मी शेवया टाकत आहे याच्यामध्ये. गॅस बारीक ठेवायला पाहिजे आहे ना.
मग ते जळतील. आणि माझ्या सुशेफ तुम्ही थोडं लक्ष ठेवा याच्यामध्ये ते की पण मीच ठेवू. सू शेफ नाही, सू शेफचं काम हेल्पिंग असते, लक्ष ठेवायचं नाही ठीक आहे, पूर्ण. मला आता एक हेल्प हवी आहे सुशेफची आता की हे ओललं राहिलं. हो, यासाठी झटकत होतो ना पाणी काढायला. टिश्यू पेपर देते. टिश्यू पेपर प्लीज सुशेफ. हे घे, पुस. थँक्यू. थँक्यू. हे ड्राय झालेलं आहे. आता पाणी कसं ओढवू मी याच्यावर. Shit. सुशेफ तो टिश्यू पेपर प्लीज थ्रो आउट करा. आता नाही. सुशेफ ते टिश्यू पेपर थ्रो आउट करा ना प्लीज. मला कट्ट्यावरती मला मेसअप नाही आवडत या गोष्टी. मी कामात आहे ना. ही कामं होतच राहतील हो, आणि हे लाच झालं लगेच. अरे हे हलवा तर हवा गॅस पाहिजे. बारीकच आहे. मला आता होणार आहे डिप्रेशन. डिप्रेशन। बेसन. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा, अब भी मैं डिप्रेशन में हूँ। हाताची घडी तोंडावर बोट ठेवून नाही चालत किचन मध्ये ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस कंटिन्युअसली तुम्हाला ऍक्टिव्ह राहावं लागतं, नाहीतर असं नुसतीच बोलवत चालली. मला आहे मी एक्सपर्ट याच्यामध्ये, बट सू शेफच्या भरोशावर मी बसल्यामुळे थोडा आज हलगर्जीपणा सुरू आहे माझा. मी आलोच. आय एम बॅक. साईड बघू कसं झालंय सगळं. हा, गुड 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 गोईंग. कांदा चॉपिंग झालेला नाही दिसत अजून. हे हलवत होते ना मी. हे हलवत तुमचं पण काम नीट करायचं. हेल्पर आहे तुम्ही माझे, एवढं झालंच पाहिजे. हे बघा, सगळं खाली मला लाल काही झालं 4 सगळं. हात नाहीये, 4 हात आहेत मला. अहो तुम्ही देवी आईचं रूप आहे, तुमच्याकडे तर 8 हात आहेत. काय तुम्ही 4 हाताचं लावलाय. हे बंद कर. बघ बघ ते करपलं. नाही करपलं नाही, ते चांगलं भाजलं बघ ते करपलंय, एवढं पण नसतंय. आता ह्यात घे लवकर, नाही तर अजून ते ओके. तुम्ही आता हे सगळं काढतोय साईडला. ते करपले असं म्हणू शकत नाही आपण. अरे बघ ते करपले वाटत. नाही ग, चांगलं भाजले असं म्हणू शकतो आपण त्याला. चांगलं भाजले असंच म्हणूयात, हे छान वाटतं. आता नेक्स्ट काय, हे कांदा झाला. थोडस लाल झालंय, काही इश्यू नाही वाटत मला तरी याच्यात. छान आहे वाटत. मी फ्रेम मध्ये दिसते का पण? अगं फ्रेम मध्ये दिसू देस नाही दिसू देस, तू माझ्या जवळ ये. ओके, तर आता आपल्याला फोडणी द्यायची तयारी करायची आहे. तर याच्यासाठी आपल्याला लागेल तेल. तेल कुठे चल, हे काढून ठेवली का माझ्यासाठी सगळी प्रोव्हिजन करून ठेवली. थँक्यू सो मच. आता काय कांदा कापलाय. कांदा कापून झाला. आता हे थोडं, मिरची कापू? मिरची पण कापून ठेवा, कारण की आपल्याला मोठ्या थोडंसं मोठ्या छोट्या छोट्या. मोठ्याच कापा. जास्त छोट्या आलं तर ते माझ्या दातात येतील. मला ते साईडला काढायचे खाता मग, त्यासाठी. थँक्यू. तर आज मी तुमची टेस्ट घेणार आहे. मस्त आहे. मला बघायचं आहे की तुम्हाला शेवयाचे उपीट आणि हे कसं. कोथिंबीर पण कट करून ठेवा. हा, कोथिंबीर करून ठेवा, पण ती सगळ्या शेवटी टाकायची. मला आता लगेच नाही, तरी करून ठेव. फ्री असेल तर करून ठेवा. आणि मी आज तुमची परीक्षा घेणार आहे. तुम्हाला शेवयाचे उपीट बनवता येतात की नाही याची मी टेस्ट घेणार आहे. तर आता तेल टाकलं, याच्या पुढे काय टाकायचं तुम्ही सांगा मला. गॅस चालू करा पहिले. My God. हुशार आहे. हेच टेस्ट होतं, हाच कॅच तुम्ही मिळवलेला आहे. तर याच्यासाठी पहिला तुम्हाला 10 पैकी 10 गुण. तुम्ही गुणच देत बसा फक्त. मी खूप गुणकारी आहे, त्यामुळे मी गुण देईनच. ठीक आहे, तर ही टेस्ट ही पास झालेली आहे. तर याच्यासाठी शेफला मिळतात 10 पैकी 10 गुण. आता फोडणीसाठी काय काय लागतं सांगा मला तुम्ही. गुड. ह्यासाठी आता आपण टाकणार आहे जिरे आणि मोहरी. येस, सगळं मलाच विचारून कर. मी विचारून करत नाहीये, मी तुमची टेस्ट घेतो असं समजा. सांगा ते टाकले की नाही, चांगलं कसं ओळखायचं. तुम्हीच आम्हाला शिकवा. गुड. मी का तुला सांगू, तू मला शिकवतोयस ना. मी तुझी परीक्षा घेतो, म्हणजे मी लास्ट सेशनला कधीतरी तुला शिकवलेल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कोणता लास्ट सेशन, कसलं काय.
काय टाकलं आपण सांगितलं नाही त्यांना. आम्हाला जरा फोटो टाकताना डिस्टर्ब करू नये मला असं माझ्या इन्स्ट्रक्टरने सांगितलेलं सगळं. आणि हे मिरची पण टाकायची. ते आधी नाही टाकायचे. मिरची आधीच टाकायला पाहिजे बट इट्स ओके. गाईज नक्की शेवयाचं उपीट होईल की अजून काय. आपण तयार मला झाल्यावर नाही मग नाही केला. आपण प्रयत्न तर करतोय पूर्णपणे की आपण शेवायचं उपीटच बनवायचं. ओके. हा मस्त वाचायला असं म्हणा त्यांना कळायला पाहिजे. हा वास तर नक्की मस्त येतोय फोडणीचा. आउटकम काय असेल माहित नाही, छानच असेल. लेट्स सी. तवा खूपच तापलेला दिसतोय. सॉरी कढई. मला असं वाटतंय की तेल जरा घातलं पाहिजे. तेल कमी टाकून मी बनवण्याचा प्रयत्न करत होतो. सॉरी. लेट्स यू माय चाइल्ड. मला असं वाटतंय की तेल घालायची गरज आहे. आणि आपण थोडंसं तूप पण घालतो कधी कधी ओके छान टेस्ट साठी. घालू का? चालेल मी घालेन. पडेल पडेल. आता मी काय करू सांगा. तुम्ही माझ्याकडे बघत राहा. मला अटेन्शन फुल हवंय तुमचं. तो टिश्यू पेपर पहिला टाकावं तुम्ही. काय ते टिश्यू पेपरचं. बघा तूप टाकलेलं आहे आता. हा टिश्यू पेपर फायनली टाकलाय. टिश्यू पेपरची अडचण माझ्या किचन कट्ट्यावरून निघून गेलेली आहे. आणि पाणी गरम करायला ठेव. हो हो शेफ पाणी पाणी गरम गरम करायला करत ठेव. ठेवा तिकडे साईडच्या गॅसवर. तुम्ही विसरलात का पाणी पण गरम करावं ही लागेल. परीक्षा तुमची सुरू आहे. तुम्हाला एक मास्टर शेफ मध्ये जायचं आहे ना जिथे मी जाऊन winning एवढं prize बस? घेऊन आलेलो. एवढं पास हा ठीक आहे. काही जास्त होईल. हे जास्त होईल पण इट्स ओके ठेवा तुम्ही. गॅस लाव. हो गॅस लावूनच तो पाणी गरम होईल. थँक्यू. Yep. त्याच्यावर झाकू तर नको. शेफ ह्याच्यावर झाकू. नको बरं ठीक आहे सांगा आता तुम्ही विचारलाय तर तुमच्या इच्छेप्रमाणे जाऊ देत सगळं. ओके फाईन. सांगा मला याच्यामध्ये काय टाकायचं राहिलं. कांदा करपला नाही हो चांगला भाजला असं म्हणा. गुड. आता मीठ टाकायचं. तर मीठ टाकण्यामागचं कारण काय तुम्ही सांगा मला. मला नाही माहिती. मीठ टाकायचं ते चवीनुसारच. बट आता मी मीठ टाकतोय कारण की चांगला लवकर आणि व्यवस्थित परतून निघू देत यासाठी मी मीठ टाकतोय. निघू दे. हा एवढं मी करपतोय. नाही आपण हे इकडे ट्रान्सफर करूयात ना. मलाही असंच वाटतं. मी ही पण परीक्षाच घेत होती तुमची की तुम्ही कधी सांगता हे हा डिसिजन. हा तेच की करायचंय ट्रान्सफर कडे कधी. येस ते गरम असेल. नॉट येट. ह्याची फ्लेम कमी आहे. मी तिकडे टाकते. कांदा करपला असं वाटलं तुम्हाला. वाटतंय. नाही तर तो चांगला भाजलाय. सांगा मग काय करायला पाहिजे आता याच्यामध्ये. आता हळद घालायची. गुड. हळद घाला आणि कंटिन्यूस हलवत राहा. मी आलो. किती घालायची आहे. एक चिमूट. एक चुटकी सिंदूर की कीमत हळदी जानती है. आणि गाईज मी हळद आता टाकली आहे. एक चुटकी नाही लागणार त्याला. माझ्या पीठीचे काय चालू आहे तुझे. काय नाही त्यांना सांगितलं की एक चुटकी हळद घातली. एक चुटकी हळद की किंमत तुम क्या जानो. आता काय तू शेफ बाबू. ओके कांदा अजून चांगला भाजून निघू. पाणी घालायचं का. पाणी घातलं तरी पण कांदा लवकर आणि चांगला शिजू शकतो. घालू का. चालेल थोडंसंच करा. थोडं. ओके डन.
असं वाटतंय. मीच केलं. ठीक आहे. तसं पण सिनियर लोकांना क्रेडिट घ्यायची काही गरज नाहीये. नवीन जॉईनीज आहेत आपल्याकडे थोडे मी as a जॉईन helper. आहे. ओके. तर यांना आपण क्रेडिट लंच देऊया. लंच में दिखा दे तुमको. लंच में दिखा दे तुमको. हो, लंच बनवण्यासाठी हे सिनियर आहे, पण ब्रेकफास्टच्या मेनू साठी मी सिनियर आहे इथे. तिकडे बघून बोल त्यांच्याकडे. त्यांच्याकडे त्यांच्याकडे नाही बोलायचं. मग काय बोलायचं होतं? तू बोलली ना की त्यांच्याकडे बोल, तिकडे बघून. पानसट होतं. पानसट तर आता हे होईल जर पाणी ज्या लेवलचं तुम्ही घातला याच्यामध्ये. नाही हो, बरोबर आहे. तुमचं जरा तेलच कमी पडले त्यामुळे एक कांदा. माणसाने जरा कमीच खायला पाहिजे असं मला वाटते. ठीक आहे. आणि तूप पण घालायचे. काय पुरसत नाही तेली तुझ्या. काय मस्त माहोल झालाय बाहेर. गाईज खूप पाऊस पाऊस पडतोय. माहोल नसताना सुशेफ सोबत असताना बंद कर गॅस विजतोय. सुशेफ जरा कडकच दिसतो. ऐकावं लागते. काय करायचं आता नेक्स्ट? आता आपल्याला हे टाकायचं याच्यामध्ये शेवया. सगळं मी विचारल्यावर टाकूस. हा, सगळं व्यवस्थित. ओके. गॅस मोठा का बारका असू? बारीक असू दे. हे बंद करू काय? आपण याच्यामध्ये एक गोष्ट टाकायची विसरली. काय? तुम्ही सांगा मला. जी गोष्ट मला खूप आवडते शेवयाच्या उपीटमध्ये. शेंगदाणे. एक्झॅक्टली. तुम्ही परतून टाकायची. देऊ का साईडला मग आपण? नको आता, इट्स ओके. सुशेफचं लक्षच नाही माझ्याकडे, माझ्या आवडी निवडींकडे. कारण मला नाही आवडत म्हणून मी नाही घातलंय. पार्शलिटी होती इथे सगळी. तुम्ही सांगायचं ना, तुम्ही तर तू शेफ होता. तुम्ही मला जज करताय नाही का की माझी किती चांगली ट्रेनिंग झाली आहे. सांगायचं होतंस तू मग. हा बरोबर आहे. पण आज माझं नुकसान झालंय. शेंगदाणे नाहीत मिळणार मला आज. अजून पण मिळू शकते. घालू काय? नको. नको. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता काय करायचं? एक चक्कू हवाय मला, फॉर जेणेकरून मला हे थोडंसं क्लीन करता येईल याच्यातून. ओके. हातच तुझा आडवा येत असेल. या तर मला बघ तिकडे. गाईज कॅमेरामध्ये चेक करू दे. ठीक आहे, चल, काय प्रॉब्लेम नाही. पण तुझं थोडस वरचं पार्ट नाही दिसत. बघा आता दुसरे का मग. दिसतोय. आता काय करायचं? आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि एक 5 मिनिटासाठी त्याला शिजवायचं. तर त्यावरती आपल्याला त्याची लीड ठेवावी लागेल. बघा. हळूहळू थोडंच पाणी टाका, जास्ती नको व्हायला. किती थोडं. टाकू? हा, टाकू? बस थोडं. अजून. ओके, बस. थँक्यू सो मच. हा, काय मस्त वास येतो. मला विचारल्याशिवाय तुम्ही कसं काय टाकू शकणार? काय टाकलं? तुंप टाकल्याने यार टेस्टलेस गोष्ट पण टेस्टी लागा लागते. काय टाकली? काही बोलतो. मीठ घालायचं आपण. सुरुवातीलाच टाकलेलं आपण कांदा भाजताना, पण आणखी चवीनुसार आपल्याला गरज वाटली तर टाकू शकतो आपण. आणि आपल्याला कोथिंबीर पण टाकायची अजून. सर का शेफ एवढं जास्त होईल. एवढं ठीक आहे, बस. थँक्यू. बस म्हणते तरी अजून टाकतेच. काय करायचं? खारट झाले की मलाच खावं लागणार. कोथिंबीर टाकायची काय? टाकायची. कोथिंबीर आताच टाकू दे, चालेल. व्यवस्थित सगळी टाकू? हा, नाही गडबड नको. ओके, तर लीड न ठेवताच शेवया चांगल्या शिजलेल्या आहेत. काय शिजलेलं आहेत का? Yes. अजून शिजायचं आहे. ऑन द राईट.
ऑलमोस्ट मला वाटतं ह्याचं एक आवाज कॅप्चर. ओके गाईज, जर बॅकग्राऊंड नाही देत असेल सिंक मधून भांड्याचं तेल पाण्याचं तेल, प्लीज इग्नोर. हे लवकर नाही शिजणार एवढा आतापर्यंत. ठीक आहे, माझ्याकडे एक थोडं पाणी आयडिया घालून लीड आपण आहे. झाकूया काय? येस गाईज, लीड कुठे आहे? प्लेट मध्ये टाकूया. गाईज, लीड आता भांड्यांच्या सिंक मध्ये आहे, तर आपण प्लेट ठेवूनच काम चालू आहे. नाहीतर सकाळ सकाळी आताच सुशेपला भांडी घासावी लागतील. आपण प्लेट ठेवूया. आता मी काव खाणार आहे, या साईजची नको त्या साईजची प्लेट घेऊन यायचा जा. पण मी हीच ठेवणार. ही यात बसणार आहे काय? हे बघ, अरे यार ते परत उचलणार कसं? तू आज जाणार ही पण. बोललेलो ना, ती मोठी काय की कावतेच जरा? मला. एवढी आणि कावतेच. बसतंय हो. सुशेफला ना नुसतं कावायला कारण पाहिजे असतं, मास्टर शेफला. चला आता एक 5 मिनिटांना लक्ष ठेवा त्याच्यावरती पुन्हा की शिजले की नाही बघा, आणि प्लेट मध्ये सर्व करायची तयारी करा. थँक्यू. ठीक आहे. गाईज, आम्ही आता हे बनल्यानंतरच तुम्हाला भेटतो आणि टेस्ट करून सांगतो की कसं झालंय. बाय. ओके गाईज, आता या डिश रेडी आहेत. आपण उपीट सर्व करायला जातोय मॅडमांसाठी. हाय पिया, हे काय? झालं? येस, शिजलंय? शिजून रेडी, सब सेट आहे बाई. ए, वाव. सांग मला कसं झालंय. दिसायला तर छान आहे. टेस्टला पण सांगा लवकर. गरम आहे. एवढं गरम मी नाही करू शकत. ठीक आहे, थोड्या थोडंसं वेळात. एवढं. मस्त झालं. थँक्स. ऑल क्रेडिट गोज टू. मी पण मदत केली. तू पण घे ना, आपण दोघं खाऊ. ऑल क्रेडिट गोज टू तुला तुला कारण की तूच मदत केलीस मला, नाहीतर तुझ्याशिवाय माझं काय झालं असेल तिथं. ओके, थँक्यू. काहीच तर मी बनवलेलं उपीट मी हिला खाऊ घातलेलं आहे. छान झालं ना? जमते मला. बनवून द्यायचा विकेंडला. असंच काहीतरी. पण मला आता टेन्शन वाटायला की आता प्रत्येक विकेंडला उठून म्हणणार माझ्यासाठी काहीतरी बनव ना, माझ्यासाठी काहीतरी बनव. तुला हे येतंय, आधी पण तू बनवलेलंस, पण तू आता कधीच बनवत नाही काय. एकदा बनवलं की सारखं बनवायला होती ही मला. मी असं सारखं नांगायला करते. चलो गाईस, आता मला पण भूक लागली. आता मस्त मी पण खाऊन घेतो आम्ही बनवलेलं उपीट, कारण की मोस्टली सगळे प्रियानेच बनवले, मी तर टाइमपासच केला. चलो गाईस, बाय.